सीईटी 2025 पेपर नंबर 2 मॅथ्स गणिताचे एक्झाम्पल्स बघूया. चौकोन LMNPच्या कोणाची मापे 4, 5, 7, 8 या प्रमाणात आहेत. तर चौकोन LMNP या चौकोनाचा प्रकार कोणता असं विचारलेला आहे. आता गुणोत्तर दिलेलं आहे. गुणोत्तरावरून आपल्याला चौकोनाचा प्रकार ओळखायचा आहे. इझिली ओळखता येईल. आता समजा कोणकोणते पर्याय नाहीत ते आधी आपण शोधून काढूया. म्हणजे कोणता आहे हे आपल्याला लगेच समजून जाईल. आपण या चौकोनाची मापे पण काढू शकतो. मापे कसं काढायचं तर आपल्याला माहिती चौकोनाच्या पूर्ण सगळ्या मापाची बेरीज 360 अंश असते. तर 4x अधिक 5x अधिक 7x प्लस 8x बरोबर 360 अंश असे चौकोनाच्या कोणाची मापे निघतील. पण त्याआधी एक सोपी ट्रिक मी तुम्हाला सांगते. आता या चौकोनाच्या आयात तर हा असू शकणार नाही कारण आयताचे चारी पण कोण 90 अंशाचे असतात. मग त्याचं गुणोत्तर एकाच 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 एक येतं. त्याच्यामुळे आयत होणार नाही. तसंच समभुज चौकोन पण हा होणार नाही कारण समभुज चौकोनाचे चारी पण कोणाची माप सारख्या मापाचे असतात. ठीक आहे. त्याच्यामुळे हा समभुज आणि मग गुणोत्तर आपल्याला सारखंच आहे चौघांचं पण. त्याच्यामुळे हा समभुज चौकोन पण होणार नाही. आता त्याच्यानंतर समांतरभुज चौकोन. तर समांतरभुज चौकोनाचं काय वैशिष्ट्य आहे? तर समांतरभुज चौकोनामध्ये समोरासमोरच्या ज्या बाजू असतात ना त्या समांतर असतात आणि समोरासमोरचे जे समांतरभुज चौकोनामधले कोण असतात ना ते बरोबरच्या मापाचे असतात. ठीक आहे. म्हणजे आता समजा याचं जर माप x असेल आणि याचं जर माप y असेल तर याचं गुणोत्तर काय येईल? x is to y is to x is to x म्हणजे एक्स वाय असे दोन सेम येतील बरं का. समजा एकास 2 असेल तर एकास 2 किंवा 3 4 असेल तर हे 3 4 असं सेम सेम येईल. त्याच्यामुळं हा समांतरभुज चौकोन येणार नाही. ठीक आहे. मग उरलं कोण? फक्त समलंब चौकोन. तर हा समलंब चौकोन येईल खात्रीपूर्वक. तरी पण आपण या कोणांची याची माप काढूया आणि खात्री करूया. तर समलंब चौकोनाचं काय वैशिष्ट्य असतं? तर समलंब चौकोन म्हणजे आता मी तुम्हाला इथे एक छोटीशी डायग्राम काढून दाखवते. हा झाला समलंब चौकोन. तर समलंब चौकोनामध्ये समोरासमोरच्या ज्या बाजू असतात ना त्या फक्त समांतर असतात आणि समोरासमोरच्या बाजूची एक जोडी फक्त समांतर असते आणि समांतरभुज म्हणजे समोरासमोरच्या दोन बाजूंची जोडी समांतर असते. मग आता इथे बघा इथे फक्त ही जोडी समांतर आहे. ठीक आहे. याला आपण समलंब चौकोन असं म्हणतोय. यांच्यामधले लंबांतर सेम असते. त्याला आपण समलंब चौकोन असं म्हणतो. ठीक आहे. तर आता याचं काय वैशिष्ट्य आहे तर याचे जे हे कोण आहेत ना समोरासमोरचे ते आंतरकोन असतात आणि आंतरकोनाची माहिती मापांची बेरीज 180 अंश येते. ठीक आहे. तर तेच आपण खात्री करूया. तर माप काढून बघूया कोणाची. तर यांची जर बेरीज केली तर किती येते? 24x बरोबर 360 x बरोबर 360 भागिले 24 करूया. जर याला 24 ने भागलं तर 24 एक 24 1 120 36 वजा 24 जर केलं 2 120 तर 24 पाचा 120 x बरोबर 15 आलं. म्हणजेच आता कोणांची मापा बघा 4x 15 चौक 60 अंश 5x 15 पाची 75 अंश 7x पंजे 30 105 अंश आणि 8x म्हणजे किती 15  થી 120 अंश अशी कोणांची माप येतील. मग आता इथे जर आपण लिहिली काही तर एखादे माप आहेत 60 75 ठीक आहे 60 75 नंतर किती आहे 105 आणि 120. आता यांची जर आपण बेरीज केली तर ती 180 अंतर कोण आहे यांची केली तर ही 180 अंश होती यांची केली तर 180 अंश होती. म्हणजेच हा समलंब चौकोन आहे. ठीक आहे. एवढे पूर्ण माप पण तुम्हाला काढायची गरज नाही. पण असं जर दुसरं एखादं गणित आलं तर माप काढून पण तुम्हाला करता येईल. आता इथे असे पर्याय होते की आपल्याला न माप काढता पण आपण उत्तर शोधलेलं होतं. ठीक आहे. पुढचं गणित आहे अजय वाटुल यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 5-6 आहे. 20 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 9-10 असेल तर अजय वाटुल यांच्या आजच्या वयाचे वयातला फरक विचारलेला आहे. तर आता इथे बघा आजच्या वयाचे गुणोत्तर किती आहे 5-6 आहे. ठीक आहे. म्हणजे आजच्या 5x आजचे वय अजयचे आजचे वय 5x आणि अतुलचे आजचे वय 6x आहे. ठीक आहे. आता 20 वर्षानंतर
अजयचे किती वय होईल? 5x अधिक 20 होईल. आणि अतुलचे किती होईल? 6x अधिक 20 होईल. तर आता त्यांनी 20 वर्षानंतर या दोघांच्या वयाचे गुणोत्तर दिलेले आहे. गुणोत्तर म्हणजे काय? 9/10 असं आपल्याला म्हणता येईल. 5x अधिक 20 आणि 6x अधिक 20 बरोबर 9/10 आजच्या वयाचे गुणोत्तर. तर अजयचे 20 वर्षानंतरचे वय, अतुलचे 20 वर्षानंतरचे वय आणि यांच्या वयाचे गुणोत्तर 9/10 दिलेले. आता हे सोडवलं तर आपल्याला x आरामात काढता येईल आणि x वरून आपल्याला अजयचे आणि अतुलचे आजचे वय काढता येईल. अजयचे आणि आजचे वय 5x हे अजयचे वय आहे आणि हे अतुलचे वय आहे. ठीक आहे, 6x. हे सोडूया आपण. तिरकस गुणाकार 10 5x अधिक 20 बरोबर 9 6x अधिक 20. हे 10 नी याला गुणले आणि 9 ला याने गुणले. ठीक. तर 10 पाशी 50x अधिक इथं काही 200 बरोबर 9 सकट 54x अधिक 9 दुनी 18. ठीक आहे, 180. आता x x एका साईडला करूया आणि हे इकडे घेऊया. 200 वजा 180 180 इकडे आणलं वजा होईल आणि 54x हे 50x तिकडे नेलं. इथं काय येईल? 200 वजा 80 20 180 20 आहे आणि 54 वजा 50 4x. आता इकडे सोडूया. तर 20/4 हे 4 गुणिले इकडे येऊन भागले होईल आणि इथे 4 येते 4 4 x बरोबर 5 येईल. आता मग अजयचे वय किती? 5 गुणिले 5 बरोबर 25 वर्ष येईल आणि अतुलचे वय किती? 6 गुणिले 5 30 वर्ष. आता यांच्या वयातला फरक विचारलेला आहे. 30 वजा 25 बरोबर 5 वर्ष फरक येईल. पर्याय क्रमांक 1.